SSC MTS हवालदार भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। SSC MTS हवालदारची जे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी निघत आहे। 10,000 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि ही जी विद्यार्थी मित्रांनो SSC MTS हवालदार मध्ये जे मंत्रालयाच्या अंदर आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे आणि पोलिसांसारखी जे विद्यार्थी मित्रांनो वर्दी सुद्धा राहते, खाकी वर्दी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी SSC MTS हवालदार मध्ये राहते आणि SSC MTS हवालदार भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातला असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे SSC MTS हवालदार या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे SSC MTS हवालदार भरतीमध्ये। आणि ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो स्टेट वाईज ही भरती आहे, लक्षात ठेवा। आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्ये ड्यूटी करावं लागणार आहे पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या सिटीमध्ये, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो शाही ड्यूटी आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये आपण आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण कोण निवड आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून SSC MTS हवालदार भरतीबद्दल सांगणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। निवड कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SSC MTS हवालदार भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहिल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा SSC MTS हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे महाराष्ट्रामधून। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही SSC MTS हवालदार मंत्रालयामध्ये या भरतीमध्ये, ठीक आहे। तर मंत्रालयामध्येच आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे, मंत्रालयाच्या अंदरच आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। आणि 8 घंटेची यामध्ये ड्यूटी राहते, लक्षात ठेवा। आणि पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। तर यामध्ये 2 पद आहे, एक MTSचं पद आहे आणि एक हवालदारचं आहे। MTSचं जे पद आहे झाडू पोछा मारणं, ठीक आहे, हे सुद्धा म्हटलं जाते, साफसफाई करणे, ठीक आहे, फाईल इकडे तिकडे आणणे, हे काही काम आपल्याला MTS पदामध्ये करावं लागणार आहे। आणि हवालदारचं जे पद आहे तर हवालदारमध्ये आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। महाराष्ट्र पोलिसांची कशा प्रकारे ड्यूटी राहते तशा प्रकारे 8 घंटेची ड्यूटी यामध्ये करावं लागणार आहे। मंत्रालयामध्ये आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे हवालदार पदामध्ये। आता जे MTSचं पद आहे यामध्ये जे उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही, ग्राउंड नाही आहे। तर यामध्ये उंची जर कमी असेल तर याच्यात भरता येते MTS मध्ये। आणि हवालदारचं जर पाहिलं तर हवालदारमध्ये उंची लागते पण ग्राउंड पण आहे हवालदारमध्ये। तर हवालदारमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंची सुद्धा कमी लागते, लक्षात ठेवा, जास्त पण उंची लागत नाही, कमी उंची लागते। आणि याच्यात पेपर पण आहे, त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड पण आहे, उंचीचे पण अट आहे हवालदार पदामध्ये, ठीक आहे। तर आपण वयोमर्यादा आपण विचार केला SSC MTS हवालदार भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे, 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये आहे। SC/ST कॅटेगरीच्या दर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीच्या दर तुम्ही असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीच्या दर तुम्ही असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, एवढे यामध्ये वयोमर्यादा आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी यामध्ये लागणार नाही आहे। आणि तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपये सुद्धा फी लागणार नाही। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीच्या असल्या SC, ST, OBC, EWS, NTB, ओपन, SBC, SBC कोणती कॅटेगरी तर 1 रुपये सुद्धा फी आपल्याला भरावी लागणार नाही आहे, लक्षात ठेवा SSC MTS हवालदार भरतीमध्ये, ठीक आहे। तर चांगली भरती, फी वगैरे जास्त यामध्ये नाही, नोकरीचं जे ठिकाण आहे। तर महाराष्ट्रामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपलं महाराष्ट्रामध्येच आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। जे काही या ठिकाणी पुणे जिल्हा आहे, मुंबई जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, ह्यासारख्या ठिकाणी मंत्रालयाच्या अंडर आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे, ठीक आहे। तर आता SSC MTS हवालदार भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया SSC MTS हवालदार आहे। आता SSC MTS हवालदारची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघत आहे, कधीपासून या ठिकाणी निघत आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो SSC MTS हवालदारची जी भरती आहे तर हे येत्या 30 जून या ठिकाणी 30 जून पासून फॉर्म भरणे चालू व्हायचे पुरेपुरे संभावना आहे। 30 जून पासून या ठिकाणी SSC MTS हवालदार भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि 31 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे, ठीक आहे। तर 30 जून पर्यंत SSC MTS हवालदारची ही भरती निघणार आहे, लक्षात ठेवा, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म निघणार आहे 30 जून पर्यंत, ठीक आहे। 3 जून पासून या ठिकाणी चालू होण्याची पुरेपुरे संभावना आहे। आणि मागच्या वर्षी सुद्धा ही भरती आली तर हे
26 जूनला आली होती, मागच्या वर्षी 2025ला SSC MTS हवालदारची भरती आली होती, जून महिन्यामध्ये आली होती 2025ला। आणि ही जी भरती जून महिन्यामध्ये येत असते लक्षात ठेवा, तर ह्या वर्षी सुद्धा 30 जूनपर्यंत ही भरती येण्याची पुरेपूर संभावना आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये SSC MTS हवालदार भरतीमध्ये आपला काय पेपर आहे आणि पेपरमध्ये पासिंग खूप कमी आहे। तर पहा पेपर जे पहिला जो पेपर, यामध्ये 2 पेपर आहे, सेक्शन 1 आणि सेक्शन 2। पहिला जो पेपर हा क्वालिफाइंग पेपर आहे, निगेटिव्ह मार्किंगने तुक्क्यामध्ये तुमचा पहिला पेपर निघून जाणार आहे, तुक्क्यामध्ये तुम्ही पेपर पास होणार आहे। तर पहिला जो पेपर हा 40 मार्काचा होणार आहे, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीची 20 प्रश्न आणि गणिताचे 20 प्रश्न, टोटल 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 45 मिनिटाचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे। आणि पासिंगचा जर आपण विचार केला, निगेटिव्ह मार्किंगने पहिल्या पेपरमध्ये आणि पासिंगचा जर आपण विचार केला, 40 पैकी जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 8 मार्कावर पासिंग आहे, 40 पैकी OBC कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तर 10 मार्कावर पासिंग आहे, आणि 40 पैकी ओपन कॅटेगरीसाठी जे पासिंग आहे हे 12 मार्कावर आहे। म्हणजे तुक्के जरी तुम्ही मारले तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पेपर पास होणार आहे, पेपर क्वालिफाय होणार आहे, दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे। तर दुसरा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या पेपरमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी। तर दुसरा जो पेपर आहे 150 मार्काचा होणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर दुसरा सेक्शन 2चा जो पेपर असणार आहे, तर त्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण आहे, 45 मिनिटाचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंग 3 एवढे, मेन मेरिट जे विद्यार्थी मित्रांनो ह्या पेपरवरच लागते, 150 पैकी काढावं लागते, एका प्रश्नाला 3 गुण आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, जनरल नॉलेजचे 25 आणि इंग्रजी ग्रामरचे 25। तर एका प्रश्नाला 3 गुण आहे, 150 मार्काचा पेपर होणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा जो कडाबा हा कमी जातो, एक लक्षात ठेवा, इतर राज्यापेक्षा। आणि मेन जे मेरिट लागते तर ते ह्या 2च विषयावर लागते, इंग्रजी ग्रामर आणि जनरल नॉलेज, ठीक आहे। तर ह्या 2 याच्यावर महाराष्ट्रामधून जर पाहिलं तर इंग्रजी ग्रामर जास्त विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी मित्रांनो चांगला नाही, एक लक्षात ठेवा, ज्यांचा इंग्रजी ग्रामर चांगला आहे त्यांचा जीके विषय कच्चा आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचा जीके चांगला आहे तर त्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी ग्रामर कच्चा आहे। तर अशा प्रकारे फरक आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा कडाप कमी जातो। तर यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 157 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये लागणार 152 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर रनिंगचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 15 मिनिटांमध्ये रनिंग मारायचे, 1600 मीटर रनिंग 15 मिनिटात आरामात मारतो, पैदल जरी आपण गेलो तरी सुद्धा आपण या ठिकाणी रनिंग काढून घेतो। आणि त्याचबरोबर 8 किलोमीटर रनिंग, 8 किलोमीटर आपल्याला सायकल चालवावी लागते 30 मिनिटांमध्ये पुरुष उमेदवारांना, तर आरामात चालवून घेतो, ठीक आहे। त्यानंतर आता महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 48 किलोच्या वरचं असलं पाहिजे, खाली जर असेल तर फेल केलं जाते, अपात्र केलं जाते। तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे, 20 मिनिटाचा टाइम आहे, 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 20 मिनिटांमध्ये मारायचे। महिला उमेदवार जर पैदल जरी गेला 1 किलोमीटर तर आरामात 20 मिनिटाच्या अंदर रनिंग तुम्ही काढून घेसाल, ठीक आहे। तर क्वालिफाय आहे, यामध्ये मार्क वगैरे भेटत नाही, फक्त पास होऊन जातो, पण पास फेल असा आहे, तर सर्वजण पास होऊन जाणार आहे। त्याचबरोबर 3 किलोमीटर आपल्याला या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये सायकल चालवावं लागणार आहे महिला उमेदवारांना, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे, आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं 21,700 ते 69,100च्या दरम्यान पगार भेटणार आहे। तर 30 जूनपासून फॉर्म चालू होण्याचे चान्सेस आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तास आमचा भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय